कोल्हापूर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण राष्ट्रपती आणि राज्यपाल यामधील जो फरक आहे तो सविस्तररित्या समजून घेणार आहे। मी काही महत्त्वाचे की पॉइंट काढले आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जातात किंवा महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत ते विचारले जातात, त्यावर आधारित आज आपण इथे काही मुद्दे बघणार आहोत। आणि राष्ट्रपती तसेच राज्यपाल यांच्यामध्ये काय तफावत आहे किंवा यांच्यामध्ये काय फरक आहे ते मुद्दे आपण समजून घेणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। यापुढेही आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि समोर येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा। बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। तर चला मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला। राष्ट्रपती आणि राज्यपाल यातील फरक आपण समजून घेणार आहोत। तर बघा, पहिला मुद्दा आहे पदस्थापनेचे वर्ष, इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट। इस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय होते, स्थापना करणे, आणि पदस्थापनेचं वर्ष म्हणजे काय, तर राष्ट्रपती हे पद कधी अस्तित्वात आलं किंवा राज्यपाल हे पद कधी अस्तित्वात आलं याबद्दल विचारण्यात आलेलं आहे। तर लक्षात ठेवा, राष्ट्रपती हे पद आहे 26 जानेवारी 1950 रोजी, तसेच राज्यपाल हे सुद्धा पद 26 जानेवारी 1950 रोजीच अस्तित्वात आलं। मग आता याच दिवशी हे पद का अस्तित्वात आलं? आता सगळ्यांना माहिती असेल की आपली राज्यघटना आहे म्हणजे संविधान आहे, तर हे संविधान आपण 26 जानेवारी 1950 रोजी काय केलं, तर त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली। स्वीकृती कधी दिली जे आपल्याला माहिती आहे ते म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधानाला स्वीकृती दिली आणि अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून करायला सुरुवात केली किंवा तेव्हापासून आपल्या भारताला आपण गणराज्य किंवा प्रजासत्ताक म्हणून संबोधतो किंवा संबोधण्यात आलं। तर का बरं? कारण 26 जानेवारी हा जो दिवस होता 1950 मध्ये, त्या दिवसापासून आपण संविधान जे आहे ते त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आणि त्या दिवसापासूनच राष्ट्रपती आहे किंवा राज्यपाल आहे हे जे पद आहे ते लागू झालं। तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल राष्ट्रपती आणि राज्यपाल याबाबत आपण पहिला मुद्दा क्लिअर केला। पदस्थापनेचे वर्ष, इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच 26 जानेवारी 1950 ते 26 जानेवारी 1950 पासून राज्यपाल आणि राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आलं। आता मला एक गोष्ट सांगा, तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 ला झाली, बरोबर आहे? मग महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यपाल 1950 पासून अस्तित्वात असतील का? नाही, साहजिक गोष्ट आहे। याआधी असतील एखादे इंग्लिश ज्या वेळेस संयुक्त प्रांत असेल किंवा संयुक्त महाराष्ट्र असेल त्यावेळेस गोष्ट वेगळी आहे, त्यावेळेसचे राज्यपाल वेगळे असतील, परंतु महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण असं आपण म्हणू शकतो तर ते श्री प्रकाश हे आहेत, कारण ते 1960 नंतर पहिले राज्यपाल होते। कारण महाराष्ट्राची निर्मिती 1960 मध्ये झाली म्हणून 1950 पासून महाराष्ट्रात राज्यपाल हे पद अस्तित्वात आहे का, तर चूक। संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबई राज्याचे राज्यपाल तुम्ही म्हणू शकता, तेव्हा कोण होते ते तुम्ही सर्च करू शकता। मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल पद 1960 नंतर आलं, कारण 1960 नंतर महाराष्ट्राची निर्मिती, 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते। अशा प्रकारे आपण राज्यपाल आणि राष्ट्रपती यामधला पहिला पॉइंट आणि पहिला मुद्दा क्लिअर केला। क्लिअर आहे तुम्हाला? ठीक आहे, आता समोर जाऊ। समोर पदाचा अर्थ, मिनिंग ऑफ द पोस्ट। राष्ट्रपती म्हणजे काय हो किंवा राज्यपाल म्हणजे काय? राष्ट्रपती म्हणजे भारताचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख, म्हणजे संपूर्ण देशावर याचा अधिकार असणार आहे किंवा संपूर्ण भारतभर यांचा अधिकार असणार आहे। एक लक्षात घ्या की पुस्तकामध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना जसं आता आपण रिस्पेक्टफुली असं म्हणतो ना, तर पुस्तकामध्ये डायरेक्ट करतो, राष्ट्रपती काय करतो, राज्यपाल काय करतो अशा पद्धतीने दिलेलं आहे। तिथे रिस्पेक्टफुली असं दिलेलं नाही की राष्ट्रपती करतात राज्यपाल करतात, तर अशा काही पुस्तकांमध्ये आहे काही पुस्तकांमध्ये नाही। तर मग इथे मी काही गोष्टी आहेत त्या पुस्तकांनी घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला इथे असंच फरक दिसणार आहे। तर बघा, राष्ट्रपती आहे तर राष्ट्रपती भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख आहे आणि संपूर्ण देशाला त्यांचा अधिकार असतो। मग राज्यपालांचा काय विशेष आहे? राज्यपाल हे राज्याच्या संबंधित घटनात्मक प्रमुख असतात आणि त्यांचा सुद्धा राज्य आहे, राज्याच्या पूर्ण अधिकार असतो। कार्यक्षेत्र आपण बघतो राष्ट्रपतींचं संपूर्ण भारतभर आहे, तर राज्यपालांचं एक राज्य आहे। ठीक आहे, आता समोर जाऊ। पहिला पदाधिकारी यावर हमखास प्रश्न असतो, तर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? आता सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद।
जीएसचा प्रश्न आहे आणि आता असे वन लाईनर प्रश्न सहसा विचारत नाही, आता खूप डीपमध्ये प्रश्न विचारतात. पण नॉर्मल जीएस मधून जनरल नॉलेज मधून तुम्हाला जनरल स्टडीजमध्ये तुम्हाला या गोष्टी माहितीच पाहिजे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, त्यांचा कार्यकाळ 1950 ते 1962 या दरम्यान होता. लक्षात ठेवा, आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत ते. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणून लक्षात ठेवा. नंतर आपण बघतो राज्यपाल. तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? 1960 नंतर श्री प्रकाश आहेत, ते आपल्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल. पुढचा पॉइंट आहे नियुक्त करणारी यंत्रणा. नियुक्त करणारी यंत्रणा कोणती आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता समोरचा पॉइंट आहे नियुक्त करणारी यंत्रणा. पाचवा पॉइंट आपण बघत आहे नियुक्त करणारी यंत्रणा. फर्स्ट होल्डर कोण आहेत? तर राष्ट्रपतींची निवड निर्वाचन मंडळाकडून होते. आता केंद्रीय निर्वाचन मंडळ आहे किंवा निवडणूक आयोग तुम्ही म्हणू शकता, त्यांच्यातर्फे. आणि राज्यपालांची होते का? राज्य निवडणूक आयोगाकडून होते का? चूक. राज्य निवडणूक आयोग राज्यपालांची निवडणूक करत नाही. तर राज्यपाल हे जे आहे हे पद आहे, प्रामुख्याने लक्षात ठेवा की पॉइंट म्हणून, की ते राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असते. राष्ट्रपतीच त्यांना पद देतील किंवा पदभार स्वीकारायला लावतील, तेच त्यांच्या मर्जीनुसार त्यांना पदच्युत करतील, म्हणजे पदावरून काढून टाकतील, म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे राज्यपालांच्या बाबतीत सगळी मर्जी जी आहे ते राष्ट्रपतींची असते. राष्ट्रपतीची मर्जी म्हणजेच तुम्ही म्हणू शकता पंतप्रधानांची आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची मर्जी. डायरेक्टली त्यांना तसे अधिकार नाही आहेत, म्हणजे नाम मात्र प्रमुख आहेत राष्ट्रपती, हे आपल्याला माहितीच आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे मी तुम्हाला नाममात्र म्हणजे नॉमिनल एक्झिक्युटिव्ह हेड म्हणू शकता. राष्ट्रपती हा भारताचा प्रमुख असतो आणि तो भारताला प्रथम नागरिक आहे. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये संसदीय प्रणालीनुसार नाममात्र कार्यकारी प्रमुख म्हणून जे आहे ते काम असते ते राष्ट्रपतींचं असते. वास्तविक सत्ता तर कोणाच्या हाताखाली असणार आहे? पंतप्रधानांच्या हातातच असणार आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच ते काम करत असतात. म्हणजे आपण जर असं म्हटलं राष्ट्रपतींच्या बाबतीत की भारताचे राष्ट्रपती स्थान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासारखे आहेत का? आहे का? नाही. ब्रिटिश राजासारखा आहे. पण ब्रिटनप्रमाणे आपला जो राष्ट्रपती आहे तो वंश परंपरेने निवडून येतो का? नाही. कारण इथे काय प्रजासत्ताक आहे किंवा गणराज्य आहे. म्हणजे दर 5 वर्षांनी लोकशाही पद्धतीने अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो. प्रत्यक्ष पण नाही, अप्रत्यक्षरित्या. इथे निर्वाचन आयोग आहे, त्यामध्ये आपण जे MLA MP निवडून देतो. MLA MP म्हणजे तुम्हाला माहिती असेल आमदार खासदार ज्यांची आपण निवडणूक करत असतो. आमदार कोणाला म्हणतात हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. जेव्हा विधान मंडळ आहे किंवा विधानसभा आहे त्याचे ज्या निवडणुका होत असतात त्यामध्ये आमदार निवडून दिले जातात. तर खासदार कोणाला म्हणतात? जेव्हा संसदेची निवडणूक असते तेव्हा लोकसभेची निवडणूक असते तेव्हा खासदार निवडून दिले जातात. तर लक्षात ठेवा संसदेची म्हणजे राज्यसभा असो किंवा लोकसभा असो. तर यामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवा की जेव्हा खासदार आहेत आणि आमदार आहेत यांना आपण निवडून देतो, नंतर ते काय करतात? ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. तुम्ही कधी असं ऐकलंय का की राष्ट्रपतीची निवडणूक आहे आणि तुम्ही वोटिंग करायला गेले? नाही, कारण तुम्ही आमदार आहे, आमदारकीची वोटिंग असली तर आपण निवडणुकीमध्ये मतदान करायला जातो. खासदाराची असली तरी आपण जातो, बरोबर आहे. पण तुम्ही कधी ऐकलंय का राष्ट्रपतीची निवडणूक आहे आणि तुम्हाला मतदान करायला बोलावलंय किंवा उपराष्ट्रपतींची निवडणूक आहे मतदानाला बोलावलं? तसं होत नाही. कारण आपण निवडून दिलेले जे काही प्रतिनिधित्व आहे ते आपले प्रतिनिधित्व कुठेतरी त्या संसदेमध्ये करतात आणि तिथूनच म्हणजे संसदेत करतात किंवा विधानमंडळामध्ये करतात आणि ते प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत आमदार खासदार, ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. म्हणजे आपण सहभागी होतो का? प्रत्यक्षरित्या नाही, पण अप्रत्यक्षरित्या होतो. म्हणून इथे आपण असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतीची निवड निर्वाचन मंडळाकडून होते. करेक्ट आहे, बरोबर आहे. MLA आणि MP कडून काय होते? अप्रत्यक्ष पद्धतीने. समजलं? इथे लोकशाही पद्धतीने आपला कारभार चालतो, मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो. आणि मतदान आपण डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली आपल्याकडून होते, कारण आपण निवडून दिलेले प्रतिनिधी ते काम करत असतात. म्हणजे MLA MP म्हणजे आमदार खासदार ते काम करत असतात. म्हणून राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होते कोण होत नाही यावर सुद्धा प्रश्न पडतात.
आणि राज्यपालांच्या बाबतीत काय निवडणूक, अरे राज्यपाल तर निवडणूकच मध्ये आता असा कोणी प्रश्न विचार राज्यपालांची निवडणूक आहे, तुम्ही वोटिंग केलं का? राज्यपाल हे जे आहेत ते राष्ट्रपतींकडून नियुक्त होत असतात. म्हणजे तेच काय करतील, त्यांना नियुक्त करतील, तेच त्यांना बडतर्फी करतील, त्यांची मर्जी ती कुठपर्यंत ठेवतील, कुठपर्यंत नाही, त्यांना वाटलं तर बदली करतील, अशा गोष्टी असतात. आणि त्या कोण करत असते? राष्ट्रपती. राष्ट्रपती म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही म्हणू शकता किंवा डायरेक्टली म्हणू शकता पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार. तर इथे मुद्दा क्लिअर आहे, आपल्याला परिपूर्ण क्लिअर आहे की नियुक्त करणारी संस्था जी असते म्हणजे यंत्रणा जी असते फर्स्ट होल्डर ती असते राष्ट्रपतीच्या बाबतीत निर्वाचन आयोगामध्ये कोण भाग घेते? MLA MP आणि राज्यपालाच्या बाबतीत डायरेक्ट राष्ट्रपती. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे नियुक्ती प्रक्रिया, इलेक्शन प्रोसेस कशी होते, कोणते आर्टिकल आहे त्याच्यासाठी. तर आपल्याला माहिती आहे अनुच्छेद 54 आहे आणि अनुच्छेद 55 आहे. अनुच्छेद 54 आणि 55 यानुसार राष्ट्रपतीची अप्रत्यक्ष निवडणूक होते. शब्द लक्षात घ्या, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इथे फसगत होते. आयोग एक पॉइंट लावला म्हणजे त्याचं काय होईल ते. तर बघा इथे नियुक्ती प्रक्रियेमध्ये अनुच्छेद 54 आणि 55 नुसार अप्रत्यक्ष निवडणूक. आणि यामध्ये महत्वाची गोष्ट तर राज्यपालांच्या बाबतीत अनुच्छेद 155 आहे आणि राष्ट्रपतीच्या बाबतीत 54 आणि 55 आहे. ठीक आहे. कलम समजली. कलम म्हणजेच अनुच्छेद, अनुच्छेद म्हणजेच आर्टिकल. तर एकच कन्सेप्ट आहे, फक्त बोलण्याची भाषा वेगळी आहे. ठीक आहे. तर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे एकच हस्तांतरी मतदान पद्धती आहे, म्हणजे प्रमाणुपात वरील प्रतिनिधित्व प्रणाली. तुम्ही त्याला असं म्हणू शकता की प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार किंवा गुप्त मतदान पद्धतीने. गुप्त मतदान होत असते, ते माहिती नसते कोणाला कोणत्या पद्धतीने हे टाकणार आहे म्हणून, चिठ्ठ्या टाकून किंवा बाकीच्या वेगवेगळ्या पद्धतीत तिथे मतदान होत असते. तर आपण बघतो राष्ट्रपतीची जी काही निवडणूक आहे त्या मंडळामध्ये कोणकोणत्या सदस्यांचा समावेश होतो. संसदेचे दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य, निर्वाचित म्हणजे निवडून आलेले, नेमणुका केलेली नाही, जे तुम्ही नामनिर्देशित म्हणू शकता ते नाही, पण निवडून आलेले निर्वाचित म्हणू शकता. नंतर राज्य विधानसभातील निवडून आलेले सदस्य, संसदेतील दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य, राज्य विधानसभांमधील निवडून आलेले सदस्य आणि महत्वाची गोष्ट दिल्ली आणि पद्दुचेरी विधानसभांमधील निवडून आलेले सदस्य त्याच्यामध्ये भाग घेतात. मग दिल्ली आणि पद्दुचेरीच का, बाकीचे सुद्धा प्रशासकीय विभाग आहेत ते का या म्हणजे राष्ट्रपतीच्या प्रोसेसमध्ये सहभागी होत नाही, कारण दिल्ली आणि पद्दुचेरी यांची संख्या आहे लोकसंख्येच्या प्रमाणात असते. तर दिल्ली आणि पद्दुचेरी यांची लोकसंख्या राष्ट्रपती पदाची निवडणूक यासाठी इलिजिबल आहे, त्यांना तेवढी संख्या आहे. बाकीचे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची एवढी संख्या लोकसंख्या भरत नाही, त्याच्यामुळे त्याचं प्रतिनिधित्व ते करू शकत नाही. तर दिल्ली आणि पद्दुचेरीला घेण्यासाठी एक घटना दुरुस्ती झाली आहे, 70वी घटना दुरुस्ती म्हणतात त्याला, 1992 मध्ये. त्यानुसार दिल्ली आणि पद्दुचेरीला समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे विधानसभांमध्ये जे काही निवडून आलेले सदस्य आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला इथे एक गोष्ट समजली की ठीक आहे, आता तुम्हाला इथे समजलं की राष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होत असते आणि आर्टिकल सुद्धा समजले 54 आणि 55 नुसार. आणि 155 नुसार राष्ट्रपती जे आहेत ते राज्यपालांची नियुक्ती करतात. ठीक आहे. टेन्युअर कार्यकाळ, आता आपल्याला माहिती पाहिजे की कार्यकाळ जो असतो तो 5 वर्ष आहे, राष्ट्रपतीचा म्हणा किंवा राज्यपालांचा. तसं तर राज्यपालांचा 5 वर्ष असा असतो, पण ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर असतो. मात्र फक्त आर्टिकल लक्षात घ्या की अनुच्छेद 56 नुसार राष्ट्रपतींचा टेन्युअर म्हणजेच कार्यकाळ सांगितलेला आहे. आणि किमान मर्यादा तुम्हाला माहितीच असेल, राज्यपाल असो किंवा राष्ट्रपती असो यांच्यासाठी किमान मर्यादा वयोमर्यादा आहे 35 आणि जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत आहे असं काही दिलेलंच नाही आणि सांगितलंच नाही की राज्यघटनेमध्ये इतक्या वर्षापर्यंत असले तरच तुम्ही राष्ट्रपती किंवा राज्यपाल होऊ शकता. तर राष्ट्रपती पद असो किंवा राज्यपाल पद असो यासाठी किमान वयोमर्यादा सांगितलेली आहे, किमान म्हणजे कमीत कमी. ठीक आहे. तर आता पुढचा पॉइंट आहे त्याच्या आधी आहे हटवण्याची प्रक्रिया, म्हणजे महाभियोग प्रक्रिया असं आपण म्हणू शकतो. महाभियोग प्रक्रिया फक्त राष्ट्रपतींच्या बाबतीत होते आणि ते एकच कारण आहे, ते कोणतं माहिती आहे का, की फक्त त्याने म्हणजे राष्ट्रपतींनी घटनेचा काय करायला पाहिजे,
घटनेचा भंग करायला पाहिजे, तेव्हाच राष्ट्रपतींवर महाभियोग प्रक्रिया चालवता येते किंवा संविधानाचा भंग करायला पाहिजे. इथे सांगत आहे की एकाच कारणावरून राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतींना हटवता येते, ते म्हणजे फक्त की राज्यघटनेचा भंग किंवा संविधानाचे उल्लंघन. संविधानाचे उल्लंघन केले तर हटवण्याची प्रक्रिया आहे कशी, तर काय होते, दोन्ही सभागृह आहेत म्हणजे लोकसभा आहे किंवा राज्यसभा आहे, तर म्हणजे संसदेतले सभागृह आहेत आणि या सभागृहांमध्ये काय होते की 1/4 जे लोक आहेत, लोक म्हणजे कोणते, सदस्य असतील, लोकसभेतले असतील किंवा राज्यसभेतले, त्यांच्या स्वाक्षरीने एक ठराव पास केला जातो आणि त्यासाठी एक नोटीस दिली जाते राष्ट्रपतींना. त्याच्यानंतर नोटीस देऊन तो ठराव कोणत्याही सभागृहात मांडता येतो, लोकसभेत म्हणा किंवा राज्यसभेत. समजा लोकसभेत मांडला तर तिथे जे काही उपलब्ध जे काही म्हणजे एकूण सदस्य संख्या असेल, आता लोकसभेची जेवढी सदस्य संख्या असेल त्याच्या 2/3 बहुमताने ते मत तिथं तो ठराव पास होणे गरजेचं असते. तसंच मग तो झाला पास की दुसऱ्या सभागृहात जातो, तिथे 2/3 बहुमताने तो एकूण सदस्य संख्येचा ठराव पास होतो. असे दोन्ही ठराव पास झाल्यानंतर चौकशी केली जाते आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतींना पदावरून काढू शकतात. हा झाला म्हणजे ही प्रक्रिया जी आतापर्यंत सांगितली मी तुम्हाला, ती आहे महाभियोग प्रक्रिया. तर अशा प्रकारे महाभियोग प्रक्रिया म्हणजे अनुच्छेद 61 अंतर्गत दोन्ही सदनामध्ये 2/3 बहुमत आवश्यक असते. म्हणून लक्षात ठेवा, आर्टिकल खूप महत्वाचं आहे. 61 अनुच्छेद 61 आर्टिकल 61. ठीक आहे. आता पुढचं आणि राष्ट्रपतींच्या निर्णयावर राज्यपालांचं तर तुम्हाला माहितीच आहे, सांगितलं की राष्ट्रपती ते सगळे निर्णय घेतील, हटवायचं कामच नाहीये. राष्ट्रपतींना वाटलं मर्जी नाहीये, ठीक आहे काढून टाका राज्यपालांना, असं करून म्हणजे असं करून तुम्ही राष्ट्रपती राज्यपालाला काढू शकतात. पुढचा पॉइंट आहे ओथ म्हणजे शपथ. आता शपथ राष्ट्रपतींना कोण शपथ देतं, त्यांच्या पदाची शपथ तर त्यांना घ्यावीच लागेल, तर कोण देतं, सरन्यायाधीश देतात. सरन्यायाधीश म्हणजे CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे पण लोकांना माहिती नसेल तर आपलं सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च जे काही मुख्य न्यायाधीश असतात ते त्यांना शपथ देत असतात. आर्टिकल कोणतं 60. मग आता राज्यपालांच्या बाबतीत पण असं असेल तर राज्यपालांना कोण शपथ देते, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालय डायरेक्ट पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करते आणि उच्च न्यायालय त्या राज्याचं किंवा स्पेसिफिक केंद्रशासित प्रदेश म्हणू शकता तुम्ही, किंवा आता राज्य आहे तर राज्याच्या ठिकाणी उच्च न्यायालय असते, तर त्या ठिकाणचे जे काही मुख्य न्यायाधीश असतील ते काय करतील, त्या ठिकाणच्या राज्यपालांची नेमणूक करतील, त्यांना शपथ देतील. तर अशा प्रकारे आपण ओथ म्हणजे शपथ समजून घेतली. आता पुढचा प्रकार आहे अधिकारांचा प्रकार. कोणकोणते अधिकार आहेत राष्ट्रपतींना, कार्यकारी, विधायी, न्यायिक, लष्करी, आर्थिक, दया, आपत्कालीन, असे भरपूर अधिकार आहेत. आता हे डिटेलमध्ये म्हटलं तर खूप डिटेल होईल, पण इथे फक्त फरक समजून घ्या. तर राष्ट्रपतीच्या बाबतीत क्षमांचा जो अधिकार आहे तो पूर्ण अधिकार, मृत्यूदंडाची सुद्धा ते क्षमा काय करू शकतात, माफ करू शकतात. मात्र राज्यपालांच्या बाबतीत तसा अधिकार नाही. नंतर आपण बघतो यंत्रणा, यामध्ये राज्यपालांना त्या कार्यकारी अधिकार आहेत, विधायी आहेत, न्यायिक आहेत. न्यायिक अधिकार थोडे मर्यादित आहेत. अध्यादेश काढण्याचा सुद्धा अधिकार आहे. विशेष प्रकरणात दया अधिकार आहे, पण परिपूर्ण दयाचा अधिकार नाही. दयेचा अधिकार त्यासाठी कोणता आर्टिकल आहे ते सुद्धा समोर घेतलेलं आहे. आता पुढचा पॉइंट आहे सल्लागार यंत्रणा, काउन्सिल ऑफ ऍडवाइस. तर पंतप्रधान आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला ते घेऊ शकतात अनुच्छेद 74 नुसार, किंवा त्यांना सल्ला देणे भाग असते राष्ट्रपतींना. तसेच मुख्यमंत्री किंवा राज्य मंत्रिमंडळाचा सल्ला अनुच्छेद 163 नुसार राज्यपाल घेऊ शकतात. पुढचा पॉइंट आहे संसद किंवा विधानमंडळ अधिवेशन बोलवण्याचे काम राष्ट्रपती करतात, ते समारोप करण्याचे काम राष्ट्रपती करतात. तसेच राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचे कार्य राज्यपाल करत असतात, समारोप करण्याचं काम सुद्धा ते करतात. विधेयक मान्यता, असेंट ऑफ बिल्स, आपल्याला माहिती आहे की त्यांच्यामुळे बरेच त्यांना नकाराधिकार वगैरे असतात, ते आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत की त्यांना पॉकेट वेटोचा कोणाला अधिकार असतो किंवा कसे अधिकार असतात. गुणा जसं ॲब्सोल्यूट वेटो आहे किंवा सस्टेन्सिव्ह वेटो आहे, म्हणजे पूर्ण नकाराधिकार आहे, निलंबनाचा नकाराधिकार आहे, प्रलंबनाचा नकाराधिकार आहे, सशर्त नकाराधिकार आहे, त्याला क्वालिफाईड वेटो म्हणतात. तर अशा प्रकारे आहे. आणि
एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आपल्या भारताच्या राष्ट्रपतींचा नकाराधिकार आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी आपण तुलना केली समजा, तर अमेरिकेत जे काही नकाराधिकार कळवण्याचा जो अधिकार आहे तो फक्त 10 दिवसाच्या आत त्यांना पुनर्विचारात पाठवावा लागतो. पण आपल्या राष्ट्रपतींना वाटलं तर ते पॉकेट वेटो सारखं ठेवून देतात. त्यांना वाटलं तर याच्यावर मत द्यायचं नाही, ते आरामात ते त्यावर काहीच चर्चा करणार नाही किंवा काहीच बोलणार नाही किंवा काहीच प्रतिक्रिया देणार नाही. त्याला पॉकेट वेटो म्हणतात. आणि अनिश्चित काळापर्यंत ते कृतीच करत नाही, यालाच पॉकेट वेटो म्हणतात. म्हणजे आपण बघतो की इतर म्हणजे अमेरिकेच्या आणि भारताच्या राष्ट्रपतींची तुलना केली असता भारताच्या राष्ट्रपतींचा पॉकेट वेटोचा जो अधिकार आहे तो विस्तृत आहे, मोठा आहे अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या बाबतीत. ठीक आहे, तर आपण इथे नकाराधिकार वगैरे समजून घेतलं. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पूर्ण नकाराधिकार, निलंबनाचा, प्रलंबनाचा, सशर्त नकार, असे वेगवेगळे नकाराधिकाराचे प्रकार सुद्धा आहेत. तर इथे आणखी म्हणजे एक गोष्ट की संसदेचे विधेयक मान्य किंवा अस्वीकृत करणे, ते परत पाठवणे, याच्यासाठी कोणता आर्टिकल आहे? 111. आणि राज्याच्या बाबतीत, राज्यपालांच्या बाबतीत 200 आहे. म्हणून लक्षात ठेवा, राज्य विधेयक मान्य, स्वीकृत, परत पाठवणे अनुच्छेद 200 मध्ये सांगितलेलं आहे. नंतर अध्यादेश जारी करणं, ऑर्डिनन्स पॉवर. ऑर्डिनन्स पॉवरच्या बाबतीत जर विचार केला तर अनुच्छेद 123 नुसार संसद सत्रात नसताना अध्यादेश काढू शकतो राष्ट्रपती. म्हणजे संसद नाही आहे त्यावेळेस, म्हणजे संसद सत्रात नसताना सुद्धा ते अध्यादेश काढण्याचा त्यांना अधिकार आहे 123 नुसार. आणि राज्यपालांना सुद्धा 213 नुसार राज्य विधिमंडळ सत्रात नसताना अध्यादेश ते जारी करू शकतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 14 पॉईंट आहे इथे समजून घेतले, क्लिअर केले. हा आपला छोटासा लोगो साहित्य विवरचा. ठीक आहे, आता समोर पाहू. तर अशा प्रकारे आता पुढचा मुद्दा घेऊया, आपत्कालीन अधिकार, इमर्जन्सी पॉवर. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आणीबाणीचे अधिकार असतात. आणीबाणी किती प्रकारचे असतात? प्रामुख्याने 3, 352, 356 आणि 360. 360 आर्थिक आणीबाणीशी संबंधित असते. तर 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी संबंधित आहे. तर राष्ट्रपती राजवट संबंधी 356 आणि 365 हे 2 कलम आहेत. इथे प्रामुख्याने 356 लिहितात. नंतर आर्थिक आणीबाणी 360 संबंधित आहेत. हे आणीबाणीचे 3 प्रकार आहेत. आणीबाणी काय आहे, कशा पद्धतीने असते ते डिटेलपणे आपण एक लेक्चर घेऊ. तर इथे आणीबाणीचे प्रकार तुम्हाला समजले की राष्ट्रीय आणीबाणी मी कितीनुसार सांगितली? आर्टिकल 352 नुसार. 356चा इथे उल्लेख आहे, म्हणजे राष्ट्रपती राजवट, म्हणजे राज्यातील आणीबाणी किंवा राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळली तर त्यावेळेस कोलमडली तर त्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागू करतात 356 नुसार. 360 नुसार आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी अजून तरी लागली नाहीये. भारताच्या आर्थिक स्थैर्य धोका उत्पन्न झाल्यामुळे अशा प्रकारे आर्थिक आणीबाणी लागते. त्यावेळेस सरकारी कर्मचारी आहेत किंवा जे काही कर्मचारी असतील त्यांच्या याच्यामध्ये कपात करू शकतात किंवा कपात वेगवेगळ्या प्रकारचे बिल सुद्धा असतात, कपात बिल वगैरे ते पण करू शकतात. तर हे झाले आपत्कालीन अधिकार, इमर्जन्सी पॉवर राष्ट्रपतींना असतात ते. तर राज्यपालांना काय अधिकार असतात? राज्यपाल तर केंद्राचाच एक हेच असतो, म्हणजे केंद्राच्याच अंडर काम करतो. राष्ट्रपती म्हणतील ते काम करणं राज्यपालांना भाग असते. तर राष्ट्रपती म्हणजे राज्यपाल जे आहेत ते केंद्राचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतात. तर समोरचा पॉईंट आहे दया किंवा माफीचा अधिकार, पार्डन पॉवर. अनुच्छेद 72 नुसार मृत्यूदंडावर सर्व शिक्षा माफ करू शकतात. तर लक्षात ठेवा, अनुच्छेद 72 नुसार मृत्यूदंडावर, मृत्यूदंड म्हणजे मृत्यूदंडासह एखादी शिक्षा माफ करण्याचा सुद्धा अधिकार राष्ट्रपतींना असतो. कारण सगळ्यात मोठी म्हणजे माफीचा अधिकार राष्ट्रपतींना असतो आपल्या भारतामध्ये, विचार करा. तर राज्यपालांना मात्र मृत्यूदंडा व्यतिरिक्त बाकीचे सुद्धा अधिकार असतात, क्षमा करण्याचे. तुम्हाला दयेचा अधिकार किंवा क्षमाचा अधिकार असं म्हटलं तर आर्टिकल लक्षात ठेवा, राष्ट्रपतींच्या बाबतीत 72 आहे आणि राज्यपालांच्या बाबतीत 161 आहे. ठीक आहे, पुढचा आहे लष्करी प्रमुख. आता माहितीच आहे की राष्ट्रपती आहे ते लष्करी प्रमुख असतात, आर्म फोर्सचे सर्वोच्च प्रमुख असतात, कमांडर इन चीफ असं आपण त्याला म्हणतो, असं त्यांना म्हणतो ते. ठीक आहे, आणि राज्यपालांच्या बाबतीत लष्करी संबंधच नाहीये. म्हणून हा पॉईंट लक्षात ठेवा, राज्यपालांच्या बाबतीत जेव्हा लष्करी संबंध आहे किंवा नाही असा प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा लष्करी संबंध नसतो.
ठीक आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व म्हणजे फॉरेन रोल. फॉरेन रोल काय करू शकतात की तुम्ही कधी ऐकलंय का राज्यपाल कोणत्या फॉरेन मध्ये गेले किंवा तिथे त्यांनी भेटी दिल्या, असा आपल्याला ऐकायला मिळत नाही. पण राष्ट्रपतींच्या बाबतीत या देशाला भेट दिली, हा पुरस्कार त्यांना मिळाला, आता ते नवीनच या दौऱ्यावर आहेत, त्या दौऱ्यावर आहेत, अशा न्यूज आपण ऐकत असतो. म्हणून आपण म्हणू शकतो की राष्ट्रपती जे आहेत तर राष्ट्रपतींना परदेश दौरा किंवा त्यांना करार किंवा संधी त्याचे अधिकार असतात, मात्र राज्यपालांच्या बाबतीत त्याचे अधिकार आपल्याला पाहायला मिळत नाही. न्यायाधीशांची नियुक्ती. राष्ट्रपती कोणत्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात? सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती करतात. खूप वेळा प्रश्न पडलेला आहे. तर तसं राज्यपाल काय करतात? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात का? कारण उच्च न्यायालय तर राज्याच्या ठिकाणी, तिथे राज्यपाल आहेत असं आपल्याला वाटू शकते. पण उच्च न्यायालयाच्या नियुक्तीला संमती ते देतात, मात्र प्रत्यक्ष त्यांची उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होत असते, राज्यपालांकडून नाही. हा की पॉइंट आहे, यावर प्रश्न विचारलेला आयोगाने, म्हणून लक्षात ठेवा. पुढचा पॉइंट आहे निवडणूक आयोगाची भूमिका. रोल इन इलेक्शन काय आहे? राष्ट्रपतींची निवडणूक कशी होत असते? केंद्रीय निवडणूक आयोग नियुक्ती करत असते, बरोबर आहे. राज्यपालांची निवडणूक कशी होत असते? त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आहे का? नाही. राज्य निवडणूक आयोगाचा यामध्ये म्हणजे राज्यपालांच्या निवडणूक आहे ते त्या राष्ट्रपती करतात, म्हणून लक्षात ठेवा. आता हा एक पॉइंट आहे. आता मी पॉइंट बदलते. पॉइंट असा बदलते की राष्ट्रपती केंद्रीय निवडणूक आयोगाचे सदस्य वगैरे आहेत त्यांची नियुक्ती करतात, करेक्ट आहे. तर राज्य निवडणूक आयोगातले जे काही सदस्य अध्यक्ष असतात त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. हा पॉइंट काय, करेक्ट आहे. दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. सुरुवातीला काय सांगितलं की राष्ट्रपतींच्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोग आहे तो त्यांची निवडणूक घेत असतो, बरोबर आहे. आणि राज्यपालांच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोग घेतो का? नाही. त्यांच्या निवडणुकी, राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या निवडणुकीबाबत. पण इथे मी प्रश्न उलटा, आता तोच मुद्दा घुमवला आणि त्यामध्ये सांगितलं केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्या अध्यक्षांची सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, तसंच राज्य निवडणूक आयोग आहे सदस्य आहे त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. दोन्ही मुद्दे व्यवस्थित समजून घ्या. पुढचा पॉइंट आहे नामांकन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की राष्ट्रपती हे ते भारतातील सर्वोच्च पद आहे, फर्स्ट रँक त्याला आहे. तसंच राज्यपाल आहे तर राज्यामध्ये राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. पुढचा पॉइंट आहे कार्यालय ऑफिस. आता साहजिक गोष्ट आहे, राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपती भवन आहे नवी दिल्ली या ठिकाणी ते आहे. आणि राज्यपालांचं कुठे असेल त्यांचं निवास वगैरे कार्यालय, तर ते आहे राजभवन. निवास नाही, कार्यालय, म्हणून लक्षात ठेवा. निवडणूक व्यवस्थापन कशा पद्धतीने होते? इलेक्शन सुपरविजन. राज्यसभेचे निवडणूक आयोग स्थापन वगैरे करणे हे त्यांच्या अंडर असते. तसंच विधान परिषदेसाठी निवडणूक आयोग नियुक्त करण्याचे काम राज्यपालांचं असते, म्हणून लक्षात ठेवा. पुढचा महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना झाल्या होत्या की इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपतीपद सुद्धा सांभाळलं होतं 1975 मध्ये, जेव्हा आपत्कालीन परिस्थिती आली होती तेव्हा त्यांनी काही निर्णय घेतले होते. तर लक्षात ठेवा अनुच्छेद 352 नुसार. आणि आता सध्याच्या ज्या काही आपल्या राष्ट्रपती आहेत म्हणजे द्रौपदी मुर्मू, त्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत, म्हणून लक्षात ठेवा. आणि राज्यपालांच्या बाबतीत हटके गोष्ट झाली होती. हटके म्हणजे काही ऐतिहासिक घटना झाली होती, ती म्हणजे 2005 मध्ये बिहारमध्ये राज्यपालांनी संसद बरखास्त केली होती आणि घटनेचा गैरवापर केला असा वादग्रस्त विधाने किंवा वाद झाला होता. तर ते आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढे आपण बघतो की अशा प्रकारे म्हणजे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते इथे कव्हर केले आहे. तर आता आपल्याला महत्त्वाचे आर्टिकल्स पाहायचे, म्हणजे प्रामुख्याने काही अनुच्छेद इथे घेतलेले आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जातात. जसं अस्तित्व, राष्ट्रपतींचं अस्तित्व 52 नुसार, राज्यपालांचं अस्तित्व 153 नुसार, निवड राष्ट्रपतींची 54 आणि 55 नुसार, राज्यपालांची 155 नुसार, शपथ ओथ 60 नुसार राष्ट्रपतींना शपथ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देतात, तर राज्यपालांना 159 नुसार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. 60 नुसार सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि 159 नुसार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपालांना. ठीक आहे. कार्यकाळ 56 नुसार राष्ट्रपतींचा कार्यकाळ आणि अनुच्छेद 156 नुसार राज्यपालांचा. हटवणे महाभियोग प्रक्रिया महाभियोग प्रक्रिया राष्ट्रपतींच्या बाबतीत 61 या आर्टिकल नुसार राष्ट्रपतींच्या बाबतीत
राज्यपालांच्या बाबतीत महाभियोग प्रक्रिया आहे का? नाही, कारण त्यांची नियुक्ती, त्यांची बडतर्फी करण्याचे अधिकार कोणाला? राष्ट्रपतींना. म्हणून राज्यपालांच्या बाबतीत असे अधिकार नाही. पुढचा आहे सल्ला. 74 नुसार पंतप्रधान मंत्रिमंडळ त्यांना सल्ला देते किंवा ते मागू शकतात. तर 163 नुसार राज्यपाल आहेत, ते त्यांना सल्ला देण्याचे काम करतात. 163 नुसार मंत्रिमंडळ आहे राज्यातील, ते राज्यपालांना सल्ला देण्याचे काम करतात. नंतर अध्यादेशाचे अधिकार 123 मध्ये अध्यादेश काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. तसंच 213 नुसार राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. पुढचा पॉईंट आहे दयेचा अधिकार. दयेचा अधिकार 72 मध्ये सांगितलेला आहे राष्ट्रपतींनी, आणि राज्यपालांनी सांगितलं 161. यामध्ये 161 मध्ये आर्टिकल 161 मध्ये राज्यपालांना दयेचा अधिकार सांगितलेला आहे. त्याच्यानंतर विधेयक मंजुरी राष्ट्रपतींच्या बाबतीत 111 नुसार आणि राज्यपालांच्या बाबतीत 200 किंवा 201 नुसार. पुढचा पॉईंट आहे आपत्कालीन शक्ती. आपत्कालीन शक्ती म्हणजे तुम्हाला सांगितलं ना मी की आणीबाणीची आहे, इमर्जन्सी लागू करणे, त्याच्यासाठी 352 नुसार राष्ट्रपती, नंतर 356 आणि 365 नुसार राष्ट्रपती राजवट, आणि 360 नुसार राष्ट्रीय आणीबाणी. इथे एक गोष्ट लक्षात, 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, 356 आणि 365 नुसार राष्ट्रपती राजवट आणि 360 नुसार आर्थिक आणीबाणी. ठीक आहे, आता हे क्लिअर झाले आपले मुद्दे. आणि वयाची अट मी तुम्हाला सांगितली होती, कमीत कमी 35 वर्ष पाहिजे, राष्ट्रपती असो किंवा राज्यपाल असो, आणि जास्तीत जास्त आपण म्हणू शकतो असं काही घटनेत सांगितलेलंच नाही. अशा प्रकारे आपण सगळे मुद्दे कव्हर केले. A to Z गोष्टी आपल्याला कव्हर झालेल्या आहेत, आणि यामधले सगळे की पॉईंट महत्वाचे सगळे जो काही डिफरन्स आहे तो पण आपण कव्हर केलेला आहे. शेवटी जाता जाता तुम्हाला काही प्रश्न विचारते राष्ट्रपतीबाबत की आणि राज्यपालांबाबत. मला सांगा की सलग 2 वेळा निवड झालेले पहिले किंवा एकमेव राष्ट्रपती कोण आहेत, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नंतर दुसरा प्रश्न, सर्वात तरुण राष्ट्रपती आतापर्यंतचे कोण आहेत, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत सांगा की जे काही राज्यपाल आहेत ते सर्वाधिक पदावर राहणार राज्यपाल कोण. त्याच्यानंतर सर्वात तरुण राज्यपाल कोण महाराष्ट्राच्या बाबतीत. आणखी राष्ट्रपतींच्या बाबतीत आणखी मला एक गोष्ट सांगा की सर्वात कमी फरकाने किंवा मत फरकाने निवडून आलेले राष्ट्रपती कोण, किंवा अपक्ष म्हणून निवडून आले पहिले राष्ट्रपती कोण, असे तुम्ही म्हणजे या प्रश्नाची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न नीट ऐका आणि प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया आपण पुढील भागामध्ये अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाकीचे सुद्धा आपले व्हिडिओ आहेत आणि बाकीचे सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. लेक्चर आहेत, प्लेलिस्ट आहे, तुम्ही बघू शकता, चेक करू शकता, आणि खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या लेक्चरची मी टाकून देईल. डिस्क्रिप्शन किंवा मेसेजमध्ये चेक करा. तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.